चला मंडळी, आज आपण इथे गौरी गणपती किंवा दिवाळी स्पेशल अतिशय खुसखुशीत अशा गोड शंकरपाळ्या करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप साखर, 1 कप दूध घेतलं, त्यानंतर ते गरम करून घेतलं आणि त्यानंतर थंड करायला ठेवलं। इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, कपानी म्हणाल तर हा 2.5 कप मैदा भरलेला आहे। आता हा मैदा आपण चाळणीने चाळून घेऊया। हा सगळा मैदा मी चाळणीने चाळून घेतला, त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलं आणि ते मीठ येते त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं। त्यानंतर आपण इथं आता जे दूध गरम करून घेतलेले ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं मोहनासाठी मी 1/3 कप तूप घेतलेले आहे आणि ते कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। हे कडकडीत गरम केलेलं मोहन तुपाचं आहे ते या पिठावरती घालून घ्यायचं आहे। तूप घातल्यानंतर हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं तूप आपलं गरम झालेले आपण याच्यावरती घालून घेऊया। सर्व पिठावरती हे तूप आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय। सुरुवातीला तुम्ही चमच्याने मिक्स करा, गरम असतं। त्यानंतर तुम्ही हाताने, दोन्ही हाताने मिळून चांगलं मिक्स करून घ्या। जेवढं चांगलं तूप या पिठामध्ये ऑब्झर्व होईल, मिक्स होईल, तेवढी चांगली शंकरपाळी आपली खुसखुशीत बनते आणि जास्त फुगली जाते। आता हे जे आपण दूध घालून घेतलं होतं, साखर घालून घेतलेलं ते मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि पीठ आहे ते घट्टसर चांगलं मळून घ्यायचं आहे। आता इथे बघा, थोडं थोडं दूध आहे ते घालायचं आहे, कारण की गोड दूध असतं तर त्याला पाणी सुटलं जातं, त्यासाठी एकदम थोडं थोडं घालत पीठ चांगलं तुळतुळीत असं मळून घ्यायचंय। इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे। एक 10 मिनिटासाठी तुम्ही हे पीठ आहे ते थोडंसं फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण शंकरपाळी करायला घेऊया। हे पीठ आहे ना ते अजिबात पोळपाटाला चिपकत नाही, पिठीची गरज लागत नाही। अशा पद्धतीनं आपण पीठ मळून घेतलेलं आहे, तर बघू शकता। आता लाटी लाटून घ्यायची, लाटी थोडीशी जाडसर लाटायची म्हणजे शंकरपाळी आपली चांगली फुगली जाते। जेवढी पातळ कराल तर तेवढी कडक बनली जाते, तर त्यासाठी थोडीशी जाडसर लाटून घ्यायची। आता इथे आपण शंकरपाळी आहे त्या लाटून घेतलेली, तर बघू शकता एवढ्या जाडीच्या मी शंकरपाळी लाटून घेतलेली। आता आपण ह्या शंकरपाळ्या त्या एका ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीच्या आता तळायला घेऊया। तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम ते स्लो गॅसवरती ह्या शंकरपाळ्या त्या खरपूस रंगापर्यंत, सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे। आता इथं बघू शकता शंकरपाळ्या कशा आपल्या फुलायला लागलेल्या आहेत आणि त्याला चांगल्या अशा छान लेयर सुटायला लागलेल्या आहेत। आता आपण ह्या शंकरपाळ्या त्या अशाच आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया। दुसरा भाजाही मी त्याच पद्धतीने भाजून घेत आहे। तर बघू शकता शंकरपाळी एकदम छान अशी खुसखुशीत झालेली आणि तुपाचं मोहन घातल्यामुळे चवीला म्हणाल तर अप्रतिम अशी लागते। याची संपूर्ण रेसिपी मी संगीता सोमी किचन वरती अपलोड केलेली, ती तुम्हाला डिटेल मध्ये पाहता येईल। बघा मंडळी, काय मस्त आपली शंकरपाळी तयार झालेली आणि खायला तर खूपच टेस्टी लागते। तर अशा पद्धतीची शंकरपाळी नक्की करून बघा। त्याचबरोबर आपल्या दिवाळी स्पेशल जे लाडू आहेत किंवा मग चंद्रकला आहे, चिरोटे आहेत, त्याचबरोबर बर्फी केलेली आहे, चकली आहे, दुसऱ्या प्रकारचे लाडू आहेत किंवा करंजी आहे, शेव आहे, तर ह्या रेसिपी तुम्ही संगीता सोमीवरती पाहू शकता। नक्कीच जाऊन बघा।